नमस्कार, मी प्रज्ञा आणि 9च्या सुरुवातीच्या बातमीपत्रामध्ये आपण 4 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। दिवाळीमध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। मनसेच्या दीपोत्सवाचा उद्घाटन हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे माओवादी चळवळीच्या इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या आत्मसमर्पणाची। 6 कोटींचं बक्षीस असलेला भूपती याच्यासह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण करणार असं सांगितलंय। आणि तिसरी महत्त्वाची बातमी वाढलेल्या चांदीच्या भावाची। ऐन दिवाळीत चांदीचे भाव हे 2 लाखांवर जाण्याची शक्यता आहे। तर चौथी महत्त्वाची बातमी आहे कफ सिरप संदर्भात। कोल्ड ड्रिंक्ससह 3 विषारी कफ सिरपवरती WHO बंदी घातलेली आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेनं एक महत्त्वाचा इशाराही दिलाय। या सगळ्या बातम्या आपल्याला सविस्तर पाहायच्या। सुरुवातीला बोलूयात गडचिरोलीकडे। गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवरील नक्षलवाद विरोधी मोहीम ही अधिक तीव्र करण्यात आली। परिणामी गडचिरोली जिल्ह्यातनं माओवादी जवळपास संपुष्टात आलाय। 6 कोटींचं बक्षीस असलेला भूपती याच्यासह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलंय। माओवादी चळवळीच्या इतिहासातील हे सगळ्यात मोठं आत्मसमर्पण मानलं जात आहे। माओवाद्यांच्या सर्वोच्च नेत्यानं यावेळेला आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली पोलिसांचं आणि राज्य सरकारचं मोठं यशही मानलं जात आहे। गेली 40 वर्ष माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी भूपती सक्रिय होता। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली इथे आज येणार आहेत। यावेळेला भूपतीच्या आत्मसमर्पणासंदर्भात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे। तर नक्षली नेता सोनू उर्फ भूपती आपल्या 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण करणाऱ्या कार्यक्रमस्थळी दाखल झालेला आहे आणि काहीच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण करण्यात येणार आहे। जानेवारी महिन्यात भूपती याची पत्नी तारक्का हिनं सुद्धा फडणवीसांच्या समक्ष आत्मसमर्पण केलेलं होतं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलाय। काही वेळातच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीमध्ये दाखल होणार आहेत। गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं मोठं आत्मसमर्पण होणार आहे। तब्बल 60 सहकाऱ्यांसह भूपती या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक अट घातलेली होती भूपतींनी की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्येच आत्मसमर्पण करणार आणि म्हणून नियोजित दौऱ्यामध्ये फेरबदल करत स्वतः मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये दाखल होत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, अतिशय ऐतिहासिक अशा स्वरूपाचा हा सगळा कार्यक्रम होणार असं दिसतंय, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी आत्मसमर्पण झालेलं नव्हतं। नक्षल्यांचं एक प्रकारे ज्या पद्धतीनं ब्रेन वॉश होणं गरजेचं होतं तेच झालेलं पाहायला मिळते का? 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल होतील। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे याच स्टेजवरती भूपती आपल्या जवळपास 60 सहकाऱ्यांसोबत आत्मसमर्पण करणार आहे आणि संविधानाची प्रत हातात घेणार आहे आणि यापुढचं आयुष्य हे सगळे 61 लोक संविधानाच्या आधारे जगतील अशी त्यांनी हमी दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा जो आहे आत्मसमर्पण कार्यक्रम हा आयोजित केला जातोय आणि जाहीरपणे हा कार्यक्रम होणार आहे। 61 माओवादी शरण येण्याची देशातली बहुधा ही पहिलीच घटना आहे आणि महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे, जेव्हा माओवादी नक्षलवादी आत्मसमर्पण करतात तेव्हा महाराष्ट्र सरकारचं एक धोरण आहे। त्या धोरणाअंतर्गत आत्मसमर्पित जे माओवादी असतात त्यांना सोयी पुरवल्या जातात आणि त्यांच्या सुरक्षेची हमी घेतली जाते। याच योजनेअंतर्गत हे जे 61 लोक आहे यांना सुरक्षेची हमी दिली जाईल आणि त्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। 10 वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि या ठिकाणी भूपती काय भूमिका मांडतो याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। भूपतीसह 61 जे लोक आहे ते शरण आल्यामुळे धक्का बसलेला आहे मोठा माओवादी संघटनेला आणि गडचिरोली हा शेवटचा जिल्हा समजला जात होता, पण गडचिरोली हा राज्यातला पहिला जिल्हा व्हावा यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरू आहे। आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आर पाटील इथे योजना त्यांनी आणल्या। देवेंद्र फडणवीस जेव्हा गृहमंत्री झाले त्यांनीसुद्धा इथे मुक्काम केला 3दा आणि त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी योजना आणण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून माओवाद पूर्णपणे संपवण्यासाठी गेल्या काही वर्षापासून म्हणजे एक जवळपास 2-3 या ठिकाणी कारवाया झाल्या गेल्या वर्षामध्ये आणि 10-12 वर्षापासून कारवाया ज्या आहे त्या कमी झाल्या होत्या। त्यामुळे आता हे जे आजचा कार्यक्रम आहे शरणागतीचा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे हे 61 लोक शरण आल्यानंतर महाराष्ट्रातून माओवाद जवळजवळ संपुष्टात आला असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NDTV मराठीशी बोलताना जून महिन्यात सांगितलं होतं
की माओवाद्यांची संख्या ही 2 आकडी राहिलेली आहे. जर ते शरण आले नाही तर त्यांना कंठस्नान घातलं जाईल. त्यांनी शरण यावं आणि मुख्य प्रवाहात यावं, संविधानाच्या मार्गानं आपलं जीवन व्यतीत करावं. त्यामुळे आता भूपतीसह 61 माओवादी जे आहे ते आज शरण येणार आहे आणि संविधान हाती घेऊन संविधानाच्या आधारे या पुढचं आयुष्य व्यतीत करतील अशी हमी त्यांनी घेतली आहे. अगदी, आणि ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय गडचिरोलीमधून, जिथे हे नक्षली कारवाया करणारे सगळे ज्येष्ठ नागरिक उभे आहेत. ज्येष्ठ नक्षली जे आहेत ते सगळे समर्पण करणार आहेत आणि त्यामुळेच ही अतिशय महत्त्वाची बाब आहे की जेणे योगे ज्यांनी इतकी वर्ष नक्षल जोपासला, नक्षली कारवायांमध्ये अतिशय सक्रिय अशा स्वरूपाचा सहभाग घेतलेला होता, तेच हे सगळे नक्षली आहेत ज्यांना आता अर्थातच भारत सरकारनं वारंवार केलेल्या ज्या सूचना होत्या, वारंवार त्यांना सांगण्यात येत होतं, त्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच जीवन व्यतीत करण्याची वारंवार विनंती केली जात होती आणि त्याला त्यांनी आता मान्यता दिलेली आहे. याबद्दल आपल्याला अधिक माहिती प्रवीण मुधोळकर तिथनं देतात. थेट प्रवीण तिथेच उपस्थित आहेत. प्रवीण, एकीकडे आपण बघतोय हे सगळे अनेक वर्षांपासून या नक्षली कारवायांमध्ये अतिशय सक्रिय होते आणि अतिशय चिवट पद्धतीनं त्यांच्या कारवाया सुरूच होत्या. अनेकदा त्यांना यातून बाहेर पडण्यास सांगितलं गेलं होतं. अखेर त्यांना आता संविधान मान्य झालेलं आहे. कशा पद्धतीनं त्यांची मनधरणी करण्यात, त्यांचं मन वळवण्यात यश आलेलं आहे? मुळातच यापूर्वी एक पत्रक जाहीर केलं होतं. भूपती जो आज सरेंडर करणार आहे आपल्या 60 सहकाऱ्यांसोबत, त्यांना सांगितलं होतं की आता नक्षल चळवळ चालवणं काही शक्य नाही आहे, कारण की गेल्या काही काळामध्ये 700पेक्षा जास्त माओवादी जे आहे ते शरण आले होते आणि शेकडो माओवादी एन्काउंटरमध्ये ठार झाले होते. त्यामुळे जंगलामध्ये राहून सशस्त्र चळवळ चालवणं काही शक्य नाही आहे. त्यामुळे सरकारसोबत चर्चा केली पाहिजे असं भूपतीनं पत्र लिहिलं होतं. या पत्राला 2 गट पडले होते आणि माओवादी संघटनांनी या पत्राला काही विशेष पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे आता हे 61 जे माओवादी आहे हे शरण येत आहेत. माझ्या मागे मी तुम्हाला दाखवतो, गडचिरोली शहरातले नागरिक, विद्यार्थीसुद्धा सहभागी झालेले आहे आणि काही शरण आलेले माओवादी जे 2-3 वर्षापूर्वी शरण आले होते आणि ते मुख्य प्रवाहात आले, संविधानाच्या आधारे जीवन जगत आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. हे जे माओवादी आज शरण येणार आहेत त्यांना योजना दिल्या जातील, त्यांना सामान दिलं जाईल की त्यांचं आयुष्य व्यतीत व्हावं, त्यासाठी जे आवश्यक वस्तू आहे त्या दिल्या जातील आणि जी योजना आहे महाराष्ट्र सरकारची, त्या योजनेअंतर्गत त्यांना त्यांची काळजी घेतली जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सुरक्षेची हमी महाराष्ट्र सरकार घेईल आणि त्यांना कुठल्याही पद्धतीनं धोका माओवाद्यांकडून होऊ नये यासाठी सर्वात आधी त्यांची हमी घेतली जाईल. त्यामुळे त्यांच्या जीविताला कुठलाही धोका असणार नाही. सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांना पुढील काही काळ ठेवलं जाईल. नंतर त्यांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी सरकारकडून पुरवल्या जातील. त्यामुळे या संपूर्ण संदर्भात एक योजना आहे. माओवादी जेव्हा शरण येतात तेव्हा महाराष्ट्र सरकारने एक योजना आखलेली आहे. त्या योजनेअंतर्गत फायदे जे आहे ते या शरण आलेल्या माओवाद्यांना मिळणार आहे. त्यामुळे जे कोणते माओवादी आता उरले असतील त्या माओवाद्यांनी शरण यावं, अन्यथा त्यांना कंठस्नान घातलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यामुळे आता 61 माओवादी शरण आल्यानंतर मोठा हादरा माओवाद्यांना महाराष्ट्रात बसला आहे. अगदी, आणि ही आरपारची लढाई आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्याचाच परिणाम बघतोय. भूपती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तब्बल 61 साथीदारांसह आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे आत्मसमर्पण केलं जाणार आहे, कारण नक्षली कारवाया करणं हे अतिशय कठीण होऊन बसलेलं आहेच आणि त्याबरोबरीनं समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी, योग्य प्रवाहात येण्यासाठी आता मनाची तयारी या सगळ्यांची झालेली आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय या सगळ्या नक्षलींनी आता शरण येण्याचं मान्य केलेलं आहे. तिथली ही थेट दृश्य आपण बघतोय. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रवीण. तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहूच. मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दरवर्षी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दीपोत्सव साजरा होतो. यावर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठीचं आमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एका मंचावरती दिसतील. 17 ऑक्टोबरला वसुबारसाच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचं हे उद्घाटन होणार आहे. आणि महत्त्वाची बातमी, ठाणे घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामांसाठी अवजड वाहनांना घातलेल्या बंदीचा फटका सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसलाय. अक्षरशः इतकी प्रचंड वाहतूक कोंडी यावेळेला झाली की शाळकरी विद्यार्थ्यांच्या तब्बल 12 बस या अडकून पडल्या होत्या.
संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू झालेल्या या गोंधळामध्ये तहानभुकेनं शेकडो विद्यार्थी अक्षरशः व्याकुळ झाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे संपूर्ण वाहतूक व्यवस्था ही कोलमडलेली असतानाही एमबीव्हीचे वाहतूक पोलीस घटनास्थळी मात्र दिसले नाहीत. अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं. मनोज, तब्बल 12 बसेस आणि त्याही या लहानग्यांच्या या अडकून पडलेल्या होत्या आणि अशा वेळेला तिथे पोलीस नसणं, वाहतूक पोलीस नसणं, काय म्हणायचं यावर काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? प्रज्ञा, अत्यंत भयानक अशी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक व्यवस्थेची परिस्थिती आहे. आत्ता देखील मी जेव्हा आढावा घेतला, रात्रीपर्यंत जी परिस्थिती होती त्यात कुठलाही बदल झाला नाही. उलट वाहतूक कोंडी वाढलेली आहे. घोडबंदर म्हणजे वर्सोवा ब्रिज आहे तिथपासून तर गुजरातच्या दिशेने ढेकाळेपर्यंत म्हणजे पालघर तालुक्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे. तब्बल 40 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या आताही रांगा आहेत आणि त्यामुळं पूर्णपणे वाहतूक मुंबईच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. शिवाय काही ठिकाणी जे डायव्हर्जन केलेलं आहे त्या डायव्हर्जन ठिकाणी देखील म्हणजे शिरसाडपासून वज्रेश्वरी मार्गे भिवंडीला जाण्याचा जो रस्ता आहे त्या मार्गावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि या सर्व गोंधळामध्ये ज्यांच्यावर वाहतूक नियोजनाची जबाबदारी होती ती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची वाहतूक शाखा, या वाहतूक शाखेचा अत्यंत भोंगळ कारभार असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. या अधिकाऱ्यांना आपण वेळोवेळी जेव्हा फोन करत होतो माहिती मागवण्यासाठी किंवा काही ठिकाणी जे अडकलेले विद्यार्थी होते त्यांच्याकडून आपल्याला माहिती येत होती, परंतु ते विद्यार्थी यांच्यापर्यंत पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नव्हते किंवा पोलीस देखील त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळं अक्षरशः त्यांना पिण्यासाठी पाणी देखील नव्हतं आणि खाण्यासाठी काही व्यवस्था नव्हती. अशावेळी काही स्थानिकांनी यांना मदत केली. मात्र ज्या वाहतूक पोलिसांकडे ही ट्रॅफिकचे नियोजन करण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडून पूर्णपणे भोंगळ कारभार सुरू आहे. अगदी सजग नागरिकांमुळे किमान या मुलांना खायला प्यायला तरी मिळालं. मात्र आता पोलिसांची जबाबदारी ही वाढलेली आहे आणि वाहतूक पोलिसांनी सजग राहणं गरजेचं असणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर भारतात बनवलेली खोकल्यावरील कोल्ड्रिफ तसंच रेस्पी फ्रेश TR आणि रिलाइफ ही 3 सिरप निकृष्ट दर्जाची आहेत. त्यांचा वापर टाळा असा थेट इशाराच आता जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. कोल्ड्रिफ हे सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशातल्या 22 मुलांना आपला प्राण गमवावा लागला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सावधगिरी बाळगण्यात येते. आता जागतिक आरोग्य संघटनेनं या संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे आणि सगळ्या जगालाच या औषधांची माहिती अवगत करून दिली आहे आणि ती विषारी आहेत असंही सांगितलंय. आता वळूयात राजकीय घडामोडीकडे. संग्राम जगताप यांच्यावरती आज कारवाई होण्याची शक्यता आहे. हिंदूंकडनं दिवाळीला खरेदी करा असं आवाहन त्यांनी केलेलं होतं आणि जगताप हे सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत. त्यामुळे पक्षानं त्यांना नोटीसही पाठवली होती. या नोटिशीनंतर आता त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे, कारण या नोटिशीनंतरही ते आपल्या म्हणण्यावरती ठाम होते आणि यात मी कोणत्याही जातीविषयी उल्लेख केलेला नाही असं म्हटलेलं होतं. त्यामुळे पक्षाशी आणि पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतली आहे, त्यामुळे पक्षाकडनं कारवाई केली जाणार असं कळतंय. आता ही कारवाई कोणत्या स्वरूपाची होते हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरेल. आमदार संग्राम जगताप यांच्या विधानाची दखल राज्य अल्पसंख्याक आयोगानं घेतली आहे. सनातन धर्मात अशा वक्तव्यांना थारा नाही, त्यामुळे अशा लोकांवर कारवाई व्हावी अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे. या संदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोग कारवाई करण्याच्या विचारात आहे असंही प्यारे खान यांनी सांगितलंय. तो उनको ऐसे भाषण नहीं देना चाहिए, ऐसे वक्तव्य नहीं करना चाहिए जिससे दो समाज में तेढ़ निर्माण हो. राज्य अल्पसंख्यक आयोग के पास कोई ऐसी कंप्लेंट नहीं आई है. यदि अगर कंप्लेंट आई तो हमारे पास सेक्शन 10 के पावर्स है जो महाराष्ट्र गवर्नमेंट ने हमको दिए, उसमें हम नोटिस दे के उनको बुला सकते, पूछ सकते, क्योंकि अल्पसंख्यक आयोग का काम ये होता है कि दो समाज में तेढ़ निर्माण ना हो, उसका ध्यान रखना. आता बातमी आहे चांदी संदर्भात. वर्षभरात चांदीच्या भावात तब्बल 70% वाढ झाली आहे. चांदीच्या भावात ही मोठी वाढ झाल्यानं ग्राहकांचं चांदीच्या गुंतवणुकीकडे प्राधान्य पाहायला मिळतंय. चांदीचे भाव हे 2 लाखांच्या पार जाण्याचा अंदाज देखील वर्तवला जातोय, त्यामुळे चांदीमधली गुंतवणूक सुद्धा वाढतीये.
तर चांदीच्या गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा मिळतोय, त्यामुळे ग्राहकही चांदीच्या गुंतवणुकीकडे वळलेले आहेत. सोन्या चांदीच्या भावात सातत्यानं वाढ होतीये. अगदी वर्षभरातच चांदीच्या भावात तब्बल 70% वाढ झाली आहे. चांदीचे भाव हे 1,91,000 पोहोचलेत. अल्पावधीत चांदीचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं ग्राहक सुद्धा चांदीच्या गुंतवणुकीकडे वळलेले आहेत. त्यामुळे अर्थातच 70% वाढलेली चांदी आणि येत्या काळामध्ये सुद्धा चांदीचे भाव हे वाढतच राहणार असं सांगितल्यामुळे चांदीतली गुंतवणूक ही वाढताना पाहायला मिळते. चांदी म्हटलं म्हणजे नवीन उत्पादकांमध्ये आणि काही सजावटीच्या वस्तू यामध्ये चांदी लागतेच. आणि जागतिक दर्जाचे काही जे घडामोडी आहे त्यामुळे चांदीचे वाढ होत आहे. आणि मागील काही महिन्यात त्याचे आयात घटल्यामुळे आता चांदी मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. त्यामुळे नक्कीच ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून यात नक्की फायदा झालेला आहे. आणि काही व्यापार वर्गाकडून माहिती मिळाली असता यात गुंतवणूक चांगली झालेली आहे. राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कबुतरांवरनं वाद चांगला चिघळलाय. कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचं कारण देत प्रशासनानं अनेक कबुतरखाने बंद केले. पक्षीप्रेमी आणि प्राणी संवर्धन संस्था पेटा इंडियानं या निर्णयाला मात्र तीव्र विरोध दर्शवला. या विरोधासाठी एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करत आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय. माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं. देवेंद्र, आता पेटाकडनं कबुतरांसंदर्भातला आलेला हा व्हिडिओ समर्थनार्थ अर्थातच यावर आता नवीन राजकारण टापणार का? सध्या आपण बघतो की मुख्य न्यायालयाने निर्देश नगरपालिका शासनाने मुंबईतील जे कबूतरखाना आहे तो बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र याला काही लोकांकडून विरोध देखील केला जातोय आणि आता पेटाकडून देखील या सगळ्या संदर्भात भाष्य करणारा एक व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांवरती पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पेटाला असं सांगायचं आहे की कबूतरखान्यांवरती जी बंदी घालण्यात आलेली आहे ती मागे घेतली जावी. एक प्रकारे कबुतरांकडे सहानुभूतीच्या भावनेतून बघितलं जावं आणि हा सगळ्या विषयामध्ये मार्ग काढावा अशा पद्धतीचा हा व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमावरती पेटाकडून दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता यावरती स्वाभाविक आहे प्रतिक्रिया देखील उमटू शकतात. नक्कीच. मात्र एकीकडे न्यायालयानं दिलेली भूमिका आणि त्यावरनं पेटानं व्यक्त केलेली ही भूमिका यावरती आता येत्या काळात काय राजकारण रंगतं हेही पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. विदर्भातला वाशिम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो. मात्र शेलू खडसे इथे प्रयोगशील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिक पिकाला छेद दिलाय. नारळाची यशस्वी शेती करून त्यांनी एक वेगळा आदर्शच निर्माण केलाय. त्यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये तब्बल 500 नारळाच्या झाडांची लागवड केली आणि वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रयोग मानला जातोय. कोकण विभागात वातावरण नारळासाठी अतिशय पोषक मानलं जातं. मात्र वाशिम सारख्या कोरडवाहू हवामानात सुद्धा नारळ शेती कशी शक्य आहे हे रमेश धामोडे यांनी आपल्या प्रयोगातनं सिद्ध करून दाखवलंय आणि त्यामुळेच त्यांच्या या यशस्वी प्रयोगाचं कौतुक देखील होतंय.